Chapter number 8, Useful and Harmful Microbes. Just recall it. Can you recall मध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स, व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. मायक्रोब्स म्हणजे काय किंवा त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय. The answer is the living organisms which cannot be seen with naked eyes but those that are all around us are called microbes. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही पण ते आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असतात त्यांना मायक्रोब्स असे म्हणतात. The characteristics is all microbes are prokaryotic cells. Can be seen only under microscope. आपण ते फक्त मायक्रोस्कोप खालीच बघू शकतो. सेकंड क्वेश्चन इज हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स. मायक्रोब्स कसं ऑब्झर्व करणार. मायक्रोब्स कॅन बी सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. For example, if a drop of fresh buttermilk are added on the slide and stain with appropriate stain, lactobacilli bacteria can be seen. काय करायला सांगितलंय. बटरमिल्कचं ड्रॉप ऑफ बटरमिल्क फ्रेश बटरमिल्क घ्यायचं एका स्लाइडवर टाकून आणि ते कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं आहे. देन लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया कॅन बी सीन. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया दिसतील. सेकंड इज फंगस ग्रोविंग ऑन स्टेल फूड कॅन ऑल्सो बी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. स्टेल फूडवर जे फंगस येतं ते सुद्धा आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू शकतो. Students, in this lesson we have studied some useful microorganisms and some harmful microorganisms. You are familiar with different types of microbes. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स बघितले which are all around us but cannot be seen with our eyes. आपल्या आजूबाजूला आहे पण ते आपण बघू शकत नाही. In what way are they related to our everyday life? आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ते रिलेशन कसं आहे की त्यांचा कसा यूज केला जातो. मेनी मायक्रोब्स आर युजफुल टू अस. खूप साऱ्या प्रमाणात मायक्रोब्स आपल्याला युजफुल असतात. वी यूज देम ऑर बेनिफिट्स सच ॲज मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क इज डन बाय लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया. ईस्ट इज यूज्ड फॉर बेकिंग प्रोसेस. आता फर्स्ट इज लॅक्टोबॅसिलिया कशासाठी यूज केला जातो. दुधापासून दही बनवण्यासाठी. ओके. योगर्ट फ्रॉम मिल्क. सेकंड ईस्ट या मायक्रोबचा यूज बेकिंग प्रोसेसमध्ये यूज केला जातो. द ईस्ट इज ए टाईप ऑफ फंगस विच इज व्हेरी युजफुल. ईस्ट हे फंगसचं टाईप आहे आणि ते व्हेरी युजफुल आहे. सम मायक्रोब्स आर हार्मफुल. दे कॉजेस व्हेरियस डिसीजेस अँड अफेक्ट अवर हेल्थ. त्याचप्रमाणे जसे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तसे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे हार्मफुल आहे आणि त्याच्यामुळे डिसीजेस होण्यासाठी किंवा डिसीजेस होतात किंवा अफेक्ट अवर हेल्थ. ते आपल्या हेल्थला अफेक्ट करतात किंवा त्याच्यामुळे डिसीजेस सुद्धा होऊ शकतात. फर्स्ट वी हॅव टू स्टडी द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पहिले आपण डिटेलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करूया जे युजफुल आहे. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये 3 टाइप्स बघायचे आपल्याला. फर्स्ट इज लॅक्टोबॅसिली, सेकंड इज रायझोबियम अँड थर्ड इज ईस्ट. फर्स्ट वी हॅव टू स्टडी द लॅक्टोबॅसिली. Lactobacilli is minute and rectangular in shaped anaerobic bacteria. लॅक्टोबॅसिली कसे मायन्यूट अगदी छोटे आणि रेक्टँग्युलर शेपचे इथे फिगरमध्ये दिसत आहे. एनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे ते रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनचा यूज करत नाही म्हणून त्यांना एनारोबिक बॅक्टेरिया असे म्हणतात. सेकंड इज दे कन्वर्ट लॅक्टोज शुगर प्रेझेंट इन अ मिल्क इंटू लॅक्टिक ॲसिड अँड दस प्रोड्यूस्ड योगर्ट फ्रॉम दी मिल्क. हे लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया काय करतात. मिल्कमधील जी लॅक्टोज शुगर आहे तिचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात आणि त्याचं दह्यात रूपांतर करतात. योगर्टमध्ये प्रोड्यूस होतं ते मिल्क. दे आर ऑल्सो यूज्ड इन दी फर्मेंटेशन प्रोसेस. आणि त्याचप्रमाणे आणखीन ते फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये सुद्धा यूज केले जातं. कॅन यू टेलमध्ये क्वेश्चन विचारला आहे हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क. दुधापासून दही कसं बनवलं जातं. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस. एक्झॅक्टली काय होतं या प्रोसेसमध्ये. The culture of previous yogurt containing lactobacilli is added to the lukewarm milk. पूर्वी काय करायचं दूध थोडंसं कोमट करून त्याच्यामध्ये थोडंसं योगर्ट मिक्स करायचं आणि त्याच्यापासून पुन्हा दुधाचं दही बनवलं जायचं. दिस बॅक्टेरिया ब्रिंग अबाउट केमिकल चेंजेस. या बॅक्टेरियामुळे काय होतं दुधामध्ये केमिकल चेंजेस होतात. The lactose sugar in the milk is changed to lactic acid. आणि लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ॲसिडमध्ये चेंजेस होतं. The pH of the milk is reduced due to lactic acid. आणि ह्या लॅक्टिक ॲसिडमुळे दुधाचा pH कमी होतो. pH of the milk is reduced. Milk proteins get separated from the other constituents. आणि मिल्कमध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स काय होतात सेपरेट होतात. And the coagulation of milk occurs. The fermentation and coagulation process change the milk into yogurt. आणि या coagulation आणि fermentation प्रोसेसमुळे काय होतं मिल्कचं
योगर्टमध्ये कन्व्हर्जन होते. नेक्स्ट इज यूज ऑफ लॅक्टोबॅसिली. फर्स्ट, various milk product like yogurt, buttermilk, ghee, cheese, श्रीखंड etc. can be obtained by fermentation of milk. मिल्कचं फर्मेंटेशन करून ह्या सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार केले जातात. एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे तुम्हाला तिथे योगर्ट दिलेले आहे, बटर मिल्क, घी, चीज. सेकंड इज lactobacilli fermentation is useful for large scale production of cider and coca, pickle of vegetables etc. लॅक्टोबॅसिलाईचं फर्मेंटेशन म्हणून यूज केलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर सायडरचं प्रोडक्शन किंवा कोका किंवा व्हेजिटेबल्सचे जे पिकल्स बनवले जातात त्याच्यामध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलाईचा यूज होतो. थर्ड इज lactobacilli and some other useful microbes taken together are used to treat abdominal discomfort. जर एखाद्याला ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट जर असेल म्हणजे एखाद्याला पचनसंस्थेचा जर प्रॉब्लेम असेल, त्रास झाला असेल, पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड झाला असेल तर लॅक्टोबॅसिली सोबत आणखी मायक्रोब्स घेऊन त्यांचा यूज करून ते त्याला दिलं जातं. Next is leaven fodder offered to domestic cattle like cows and buffaloes is fodder fermented with the help of lactobacilli. काय केलं जातं? काऊ अँड कॅटल्स किंवा बफेलोज, काऊज किंवा बफेलोज म्हणजे गाई किंवा म्हशींना जे आंबवून दिलं जातं ना ते ह्या लॅक्टोबॅसिली या मायक्रोबच्या मदतीने ते आंबवून ते पदार्थ आंबवलं जातं आणि ते गाईंना किंवा म्हशींना दिलं जातं. सेकंड इज द लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाइप्स ऑफ ब्रेड. वाईन बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलीचं फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये यूज केले जातं अँड देन काही प्रकारचे ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा लॅक्टोबॅसिलीचा यूज केला जातो. नेक्स्ट इज यूज युअर ब्रेन पॉवर. क्वेश्चन इज व्हाय डू डॉक्टर्स ॲडवाइज यू टू हॅव योगर्ट और बटर मिल्क इफ यू हॅव इनडायजेशन और ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. जेव्हा इनडायजेशन किंवा ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट होतं आपल्याला तेव्हा डॉक्टर्स योगर्ट किंवा बटर मिल्क घेण्याचे ॲडवाइस का देतात? The answer is yogurt and buttermilk are easier for digestion. डायजेशनसाठी योगर्ट आणि बटर मिल्क हे इझी आहेत. The lactobacilli content is higher in yogurt. योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिली मोठ्या प्रमाणात आहेत. These lactobacilli can kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. लॅक्टोबॅसिली ही आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल क्लॉस्ट्रिडियम सारखे जे बॅक्टेरिया आहे त्यांना किल करतं आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यास मदत करतं. योगर्ट also has acidic pH and thus it can kill many microbes which could otherwise enter through milk. मिल्क थ्रू जर आपल्या बॉडीमध्ये काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर गेले असतील तर योगर्टमधील जे लॅक्टोबॅसिली मायक्रोब्स आहे त्याचा pH जास्त असल्यामुळे आणि ॲसिडिक असल्यामुळे ते काय करतं? इतर मायक्रोब्सला नष्ट करतात. Therefore, doctors advise us to have yogurt or buttermilk in case of indigestion or abdominal discomfort. आणि त्यामुळे डॉक्टर आपल्याला abdominal discomfort किंवा indigestion झालं तर योगर्ट किंवा बटरमिल्क घ्यायला सांगतात. Second question is sometimes yogurt becomes bitter and froths up. Why does this happen? समटाइम्स योगर्ट बिकम्स बिटर म्हणजे कधी कधी दही हे कडवट आणि फ्रोज म्हणजे असं फेसळलेलं का दिसतं किंवा का होतं असं. व्हाय डज दिस हॅपन? द कल्चर ऑफ लॅक्टोबॅसिली विथ विच योगर्ट इज मेड मे बी स्पॉइल्ड समटाइम्स. कधी कधी काय होतं ते स्पॉइल्ड्स होतं. इन्स्टेड ऑफ इन सच कल्चर्स द pH ऑल्सो बिकम्स मोर ॲसिडिक. आणि काय होतं pH मोर ॲसिडिक झाल्यामुळे ते तसं होतं. सच योगर्ट बिकम्स बिटर अँड ऑल्सो शोज फ्रोथिंग. आणि त्याच्यामुळे काय होतं ते फेसाळलेलं पण दिसतं आणि बिटर म्हणजे कडवट पण लागतं चवीला. Then next is which different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk. कुठकुठले दुधाचे पदार्थ कोणते पदार्थ आहे जे दुधाच्या क्रीमपासून फर्मेंटेशन करून आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल दिस क्रीमी योगर्ट, बटर मिल्क, लस्सी, butter, creams, श्रीखंड, condensed milk, etc. can be obtained by fermentation of the cream of milk at home. आणि आपण हे मिल्कच्या क्रीमपासून हे सगळे प्रोडक्ट बनवू शकतो. नेक्स्ट इज डू यू नो. तुम्हाला माहिती आहे का व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक? योगर्ट अँड अदर फूड स्टफ्स दॅट आर पॉप्युलर नाव अ डेज. प्रोबायोटिक्स माहिती आहे का तुम्हाला? हे प्रोबायोटिक हे सध्या जास्त
लोकप्रिय झालेले आहेत. यांच्यामध्ये काय असतं, युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिली आर ॲडेड टू दीज इटॅबल्स. यांच्यामध्ये लॅक्टोबॅसिली ॲड केले जातात. सच इटॅबल्स आर healthy because they kill the harmful bacteria like clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. आणि हे जे लॅक्टोबॅसिली आहे हे काय केले जाते, प्रोबायोटिक म्हणून यूज केलं जातं मोस्ट ऑफ खाद्यपदार्थांमध्ये, एटॅबल्समध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते हेल्दी आहे आपल्या खाण्यासाठी. हार्मफुल बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम सारखे एलिमेंटरी कॅनलमध्ये हार्मफुल बॅक्टेरिया नष्ट करतात आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवतात. Second useful microbes are Rhizobia. This is called symbiotic bacteria. First activity, take a plantlet of a fenugreek, groundnut or any other bean and sterilize it with 3 to 5% solution of hydrogen peroxide. काय करायचे, मेथी, शेंगदाणा, सोयाबीन यांसारखे काय करायचे, काही कडधान्यांचे रोपटं घ्यायचे आणि 3 to 5% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या सोल्युशनमध्ये ते काय करायचे, बुडवून घ्यायचे. आफ्टरवर्ड्स त्यानंतर कीप इट इन 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल फॉर 4 to 5 मिनिट्स. आणि पुन्हा ते काय करायचे, इथिल अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये पुन्हा 4 ते 5 मिनिट ठेवायचे. क्लीन दी रूट्स विथ स्टेराइल वॉटर अँड टेक थिन सेक्शन ऑफ दी रूट नूडल्स. काय करायचे, स्टेराइल वॉटरने त्याचे रूट्स क्लीन करायचे. अँड देन टेक थिन सेक्शन ऑफ दी रूट नूडल्स. त्या रूट नूडल्सचे काय करायचे, थिन सेक्शन करायचे. रूट नूडल्स म्हणजे त्या रूट्सवर असणाऱ्या ज्या गाठी असतात ना, त्याला रूट नोडल्स असे म्हणतात. आणि त्याचे काय करायचे, थिन सेक्शन्स करायचे. सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ सॅफ्रिन फॉर 2 to 3 मिनिट्स. त्यातलं काय करायचं, एक चांगलं पीस सिलेक्ट करायचं आहे थिन असलेला अँड प्लेस इट इन सॅफ्रिन फॉर 2 to 3 मिनिट्स. सॅफ्रिन सोल्युशनमध्ये 2 ते 3 मिनिट ठेवायचे. प्लेस दी स्टेन सेक्शन ऑन अ ग्लास स्लाइड. आणि ते स्टेन सेक्शन ग्लास साईडवर ठेवायचे. कव्हर इट विथ अ कव्हर स्लिप अँड ऑब्झर्व इट अंडर दी कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि काय करायचे, ते ग्लास स्लाइडवरती 3 सेक्शन ठेवायचे रूट नॉडल्सचा आणि ते कव्हर करून कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचे. दी पिंकिश रोड शेप ऑर्गॅनिझम आर दी रायझोबियम बॅक्टेरिया. आणि काय दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये, पिंकिश रॉड शेप, रॉड सारखा शेप दिसेल. बघा इथे दाखवलाय तो रायझोबियम. दिस इज कॉल्ड द रायझोबियम बॅक्टेरिया. आणि हे जे आहे हे काय दाखवलेलं आहे तुम्हाला, त्या 3 सेक्शनचा अशा प्रकारे तुम्हाला काय दिसेल, त्याचं पिक्चर त्या कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली दिसेल. त्याच्यामध्ये बॅक्टेरॉइड दिसेल, कंडक्टिंग टिश्यूज ऑफ नोडल्स, नोडल्सच्या कंडक्टिंग टिश्यूज. पुन्हा इथे पण ग्रोथ ऑफ रूट नोडल्सची ग्रोथ, सेल डिव्हिजन्स, इन्फेक्शन बाय बॅक्टेरिया, इन्फेक्टेड रूट हेअर, सेल डिव्हिजन. आणि ह्या ज्या आहेत त्या सेल डिव्हिजन. आणि काय दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये, रायझोबियम बॅक्टेरिया. नोट दॅट वी हॅड टू सर्च फॉर दी रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स टू ऑब्टेन दीज बॅक्टेरिया. आपल्याला हा बॅक्टेरिया शोधण्यासाठी काय करावं लागेल, लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांट्स मीन्स शेंगावर्गीय जे असतात ना रोपटे किंवा पिकं, फॉर एक्झाम्पल मेथी, सोयाबीन, ज्यांच्या मुळांना गाठी आलेल्या असतात त्यांना लेग्युमिनस प्लांट्स असे म्हणतात. आर दी रायझोबियम बॅसिली युजफुल टू दीज प्लांट्स आर हार्मफुल. मग हे रायझोबियम बॅसिली युजफुल आहे की हार्मफुल आहे त्या झाडांसाठी, लेट्स सी. रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. First is Rhizobia living in root nodules supply nitrates and amino acids to that plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. Such a mutually beneficial relationship is called the symbiosis. रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोडल्स. रायझोबिया हे बॅक्टेरिया रूट नोडल्समध्ये प्रेझेंट असतात आणि ते काय सप्लाय करतात, त्या प्लांट्सला नायट्रेट्स अँड नायट्रिट्स हे कंपाऊंड, नायट्रोजन कंपाऊंड्स सप्लाय करतात अँड अमिनो ॲसिड्स टू दॅट प्लांट अँड एक्सचेंज गेट एनर्जी इन दी फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि काय करतात, एनर्जी एक्सचेंज करतात. कशाच्या रूपामध्ये, कार्बोहायड्रेट्सच्या फॉर्ममध्ये. सच अ म्युच्युअल, आणि त्यांच्यामधलं हे जे म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप आहे त्यालाच काय म्हणतात, सिम्बायोसिस. म्हणजे ते कसे एकमेकांना फायदेशीर आहेत दोघंही. त्यांच्या दोघांच्या या परस्परांना फायद्याच्या ठरण्याला फायद्याचं जे रिलेशनशिप आहे त्यालाच काय म्हणायचं, सिम्बायोसिस असे म्हणतात. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजन कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. रायझोबिया काय करतात, नायट्रोजनिस कंपाऊंड
फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कंपाऊंड्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल नायट्रेट्स अँड नायट्रेट सारखे ॲटमॉस्फेरिकमधल्या नायट्रोजनचा यूज करू. Third is this process of nitrogen fixation. They need leguminous plants like beans, sweet pea, soybean, etc. as a host. आणि हे नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस होण्यासाठी त्याला कुठल्या प्लांट्सची गरज असते? लेग्युमिनियस प्लांट्सची. लेग्युमिनियस प्लांट्स म्हणजे मी सांगितलं मगाशी तेच, त्यांच्या मुळांवर गाठी असतात ते. They need leguminous plants like beans, sweet pea, soybean, etc. as host. आणि होस्ट म्हणून ते ह्या प्लांट्सचा यूज केला जातो. Fourth is beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compound made available by Rhizobia. Beans आणि pulses यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात कारण त्यांच्यामध्ये काय केले जाते? नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस होते आणि नायट्रोजन कंपाऊंड त्याच्यामध्ये फॉर्म होतात अँड दे आर अवेलेबल इन दीज प्लांट्स बिकॉज nitrogen compounds are more available in these plants, therefore the proteins are reached in this Rhizobia, available by Rhizobia. The use of Rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effects. Use of Rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers. आणि Rhizobium मुळे काय होतं? केमिकल फर्टिलायझर्स हे कमी यूज करायला लागतात. thereby their adverse effect. रायझोबियम जर मुळातच त्या प्लांट्समध्ये जर नायट्रोजन तयार होत असेल तर नायट्रोजन सारखे जे फर्टिलायझर्स आहे ते फार्ममध्ये यूज नाही केले न करताही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. नेक्स्ट इज इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्स ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क टू दी बेनिफिट्स ऑफ फार्मर्स. आणि त्याच्यामुळे काय होतं? फार्मर्सला चांगल्या प्रकारचा बेनिफिट होतो फर्टिलायझर्स यूज न करता. त्याच्यासाठी काय केलं जातं? आफ्टर हार्वेस्टिंग लेग्युमिनस प्लांट्स किंवा लेग्युमिनस क्रॉप्स जे असतात दे लेफ्ट ओव्हर रूट्स अँड अदर प्लांट्स पार्ट्स आर डिलिबरेटली डम्प्ड इन अ फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. अशा प्रकारचे जे पिकं आहेत म्हणजे सोयाबीन किंवा स्वीट पी बीन्स सारखे जे पिकं आहेत ते काढल्यानंतर हे जे लेग्युमिनस क्रॉप आहे ते काढल्यानंतर त्याचे जे मुळं असतात, जे रूट्स असतात किंवा त्याचा जो राहिलेला जो पार्ट आहे तो काय केला जातो? पुन्हा शेतामध्येच टाकला जातो कारण त्याच्यामध्ये जे असणारे नायट्रोजन कंपाऊंड प्रेझेंट असतात ते पुन्हा काय करतात? त्या सॉइलमध्ये मेंटेन राहतात. ते बॅक्टेरिया रायझोबियाचे आणि नायट्रोजन जे कंपाऊंड त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे नायट्रोजन बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन चांगलं असतं. द यूज ऑफ रायझोबियम हॅज हेल्प टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझेशन. आणि त्याच्यामुळे केमिकल फर्टिलायझर्स कमी प्रमाणात यूज करायला लागतात. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्स ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क्स टू द बेनिफिट ऑफ फार्मर्स. आणि त्याच्यामुळे वर्कर्स हे वर्क्स काय होतं? बेनिफिट ऑफ फार्मर्स आणि फार्मर्सला त्याचा बेनिफिट होतो मोठ्या प्रमाणात. Nowadays seeds are coated with rhizobial solution or powder before sowing. म्हणजे पेरणी अगोदर काही सीड्सला काही बियाणांना काय लावलेलं असतं? रायझोबियम सोल्युशनमध्ये बुडवलेले असतात किंवा त्यांना ती पावडर रायझोबियलची पावडर लावलेली असते. आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर दी प्लांट्स म्हणजे सोईंगच्या अगोदर ते रायझोबिया प्लांट्समध्ये एंटर करतात. दिस इज कॉल्ड द रायझोबियल इनोक्युलेशन. त्याला काय म्हणतात? रायझोबियम इनोक्युलेशन म्हणतात. This experiment has helped in the supply of nitrogen to cereal and other crops besides leguminous crops. Other crops पण किंवा लेग्युमिनस क्रॉप्सला पण अशा प्रकारचं रायझोबियम सोल्युशनमध्ये बुडवले जातात बियाणं किंवा पावडर लावली जाते. त्याच्यामुळे नायट्रोजनचे सिरियल्स ते क्रॉपमध्ये प्रेझेंट असतात.